पेठ वडगावच्या लोकप्रिय नेत्या माननीय नगराध्यक्षा माननीय सौ विद्या गुलाबराव पोळताई साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बंडखोर मीडिया ग्रुप आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महावक्ता या राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी कुमारी प्रणाली विनोद भोरे नरंदे हायस्कूल नरंदेची विद्यार्थिनी शेतकरी जगाचा पोशिंदा या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदासाठीचं राजकीय नाट्य तासन तास ब्रेकिंग न्यूज दाखवणाऱ्या पैसे कमव इलेक्ट्रॉनिक्स मीडियानो अहो जरा फिरवा की तुमचे कॅमेरे उसाच्या पाचटीत हाडं घोटणाऱ्या थंडीत उस तोडणाऱ्या आया बहिणींकडे दाखवा या जगाला या जगाच्या पोशिंद्याचं होणारं शोषण आणि काळ्या बाजारात विकलं जाणार आमचं राशन दाखवा शेतकऱ्यांच्या पोरांच्या तुटलेल्या पाट्या आणि हरवलेली पुस्तकं नांगरलेल्या शेतात शेतकऱ्याचं पाल्यामधलं जगणं दाखवा रात्रंदिवस राबणं दाखवा आणि दाखवा कोळ्या हातामधील कोयती लोकशाहीचं मरण दाखवा शेतकऱ्याचं सरण दाखवा भ्रष्टाचाराचं पुरण दाखवा कोरडं ठाक धरण दाखवा विजेचा लपंडाव दाखवा किंवा विहिरीचा तळही दाखवा आणि शेतकऱ्याच्या पाठीवर कर्जाच्या बोजानं उठलेलं बळही दाखवा शेतकऱ्याच्या सोन्यासारख्या पिकाला मिळालेला मातीमोल भाव दाखवा आणि मग हातामध्ये माईक घेऊन आमचा देश हा कृषी प्रधान देश आहे असं पुन्हा एकदा म्हणून दाखवा ना बिर्ला ना बाटा ना बाटा ना टाटा ना बिर्ला ना बाटा ना टाटा तर खऱ्या अर्थानं शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा शेतकरी हाच समाजाचा बायोडाटा विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते जगद्गुरु तुकोबाराय ज्यांनी आपल्याकडे गहाण असणारे शेतकऱ्यांचे 7 बारे इंद्रायणीमध्ये बुडवून त्यांना कर्जमुक्त केलं विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी गवताच्या काडीला सुद्धा महत्व देऊन खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केलं विषयाची सुरुवात करत असताना मला आठवतो तो यूपी मधला शेतकरी ज्याच्या वाट्याला फक्त 93 रुपये 9 पैसे इतकी कर्जमाफी आली अहो गद्दार आहे अशी कर्जमाफी जी फक्त आजपर्यंत कागदावरच उतरली आहे मित्रांनो मी इयत्ता 5वी मध्ये शिकलेली इंद्रजित भालेरावांच्या कवितेची ओळ आज मला आठवते लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर काडी उसाची पाचट जगा मिळाया साखर मित्रांनो मी इयत्ता 5वी मध्ये शिकलेली शेतकऱ्याची गाथा आणि आजच्या वास्तविक जगामधील माझ्या शेतकऱ्याची बापाची व्यथा अजूनपर्यंत संपलेली नाही आहे मायबाप सरकार सर आम्हाला गणिताच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न विचारला जायचा की अमुक शेतकऱ्याच्या राम्याने अमुक व्यापाऱ्याकडून अमुक दरानं कर्ज घेतलं आणि तेच कर्ज तो शेतकऱ्याचा राम्या 2 वर्षांनंतर किती टक्क्यासहित त्या व्यापाऱ्याला परत करेल पण महोदय आम्हाला असा प्रश्न कधीच विचारला नाही की अमुक व्यापाऱ्याने शेतकऱ्याच्या राम्याकडून अमुक दरानं कर्ज घेतलं आणि तेच कर्ज तो व्यापारी शेतकऱ्याच्या राम्याला किती टक्क्यासहित परत करेल म्हणजे महोदय आमच्या शिक्षण व्यवस्थेने सुद्धा आम्हाला हेच शिकवलं की आमचा बाप जरी उभ्या जगाचा पोशिंदा असेल ना तरी तोच कर्ज घेईल आणि तोच कर्ज फेडेल लॉकडाऊनच्या काळात कोरोनासारख्या महाभयंकर युद्धामध्ये घरी बसलेल्या सर्वसामान्य जनतेला अंतर पोचण्याचं काम जर कोणी केलं असेल तर तो माझा बळीराजा आहे आपण डॉक्टरांचे आभार मानले पोलिसांचे आभार मानले ऑन ड्युटी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले हो आभार हे मानलेच पाहिजे परंतु आपण एकाला मात्र विसरलो आपण शेतकऱ्याला मात्र विसरलो अहो कोरोनाला राष्ट्रीय आपदा समजून पीएम फंड्स मध्ये पैसे जमा करणाऱ्यांचे आपण भरभरून कौतुक केले परंतु आपल्या 1 एकर शेतामधून मिळणारे उत्पन्न दान करणाऱ्या साताऱ्याच्या शेतकऱ्याला मात्र आपण विसरलो अहो विकासाचा नारळ फोडण्यासाठी सरकारने आमच्या जमिनी वापरल्या तर वापरल्या मात्र खोबरं तर सरकारलाच मिळालं आणि आम्हाला मात्र घोटभर पाण्यासाठी सुद्धा लढावं लागलं ही आजची आमची दयनीय अवस्था आहे राजकारणाचा कुकर त्यातून बाहेर पडणाऱ्या आश्वासनाच्या शिट्ट्या आणि त्यात असलेल्या भ्रष्टाचाराच्या खिचडीमुळे आजपर्यंत माझ्या शेतकरी बापाचं पोट कधीच भरू शकलेलं नाही ही आजची वास्तविकता आहे मरते हे किसान मरने दो सुशांत थोडी नाही और उजड़ते हे खेत कल्याण उजड़ने दो कंगना का मकान थोडी नाही शेतकऱ्यांच्या पोरांनी वावर आहे तर पावर आहे असं म्हणत बसण्यापेक्षा आपल्या वावरात पावर कशी निर्माण करायची याचा विचार केला पाहिजे तंत्रज्ञान या बंदिस्त शब्दाला आपल्या बापाच्या बांधापर्यंत पोहोचून खऱ्या अर्थाने विकासाची सुरुवात केली पाहिजे गंगा की कसम यमुना की कसम गंगा की कसम यमुना की कसम ये ताना बाना बदलेगा रावी की रवानी बदलेगी और जोश में अगर होश होगा तो जालिम का जमाना बदलेगा
बदलेगा तो जालिम का जमाना बदलेगा। कुछ तुम बदलो कुछ हम बदले, कुछ तुम बदलो कुछ हम बदले, आओ मिलकर किसान की जिंदगी बदले। आणि मग आपण खऱ्या अर्थाने म्हणू शकतो की बाप माझा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, बाप माझा शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा। इतके बोलून मी माझे वक्तव्य थांबवते। जय जवान जय किसान, धन्यवाद।